मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. एका नवीन जी.आर. आणि एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. हा जी.आर. आणि हा जी अपडेट आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. हा जो जी.आर. आहे, हा जी.आर. राज्यातील जे काही परभणी, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. परभणी, सातारा आणि सांगली जे काही जून 2025 ते ऑगस्ट 2025 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल आणि वन विभाग आहे, त्या महसूल आणि वन विभागाने राज्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे. बघा मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र शासन दर दिवसाला, प्रत्येक वेगवेगळ्या दिवसाला वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी एक नवीन जी.आर. काढत आहे आणि ते सर्व जी.आर. आपण वन बाय वन प्रत्येक वन बाय वन पाहत आहोत. आतापर्यंत आपण 2-3 जी.आर. शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचे जे काही जी.आर. आलेले होते ते पाहिलेले आहेत. आज आपण जो काय परभणी, सातारा आणि सांगली जिल्हा आहे त्या जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये जी काय अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यासाठी मदत जी जाहीर केलेली आहे तो आपण व्हिडिओ पाहू. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जी.आर. राज्यात परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानपोटी आहे. हा जी.आर. महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल आणि वन विभाग आहे त्या महसूल आणि वन विभागांतर्गत हा जी.आर. आलेला आहे. आपण पाहू शकता हा जी.आर. 18 सप्टेंबर 2025 चा हा जी.आर. आहे. आपण पाहू शकता. आता आपण डायरेक्ट कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटला हे पाहूयात. हा जी.आर. खूप डिटेल आहे. तो डिटेल जी.आर. न पाहता आपण फक्त कुठल्या जिल्ह्याला किती निधी भेटलेला आहे आणि किती शेतकरी बाधित आहेत हे आपण पाहूयात. मित्रांनो, हा त्यांनी असा चार्ट, हा तक्ता बनवून दिलेला आहे. या तक्त्यामध्ये त्यांनी सुरुवातीला विभाग दिलेला आहे, जिल्हा दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे, त्यानंतर प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकरी संख्या, बाधित आहे क्षेत्र आणि निधी या प्रकारे त्यांनी चार्ट बनवून दिलेला आहे. तर आपण मित्रांनो हे सर्व न पाहता फक्त कुठला जिल्हा त्यामध्ये कालावधी पाहूया, म्हणजे कुठल्या महिन्यासाठी हा निधी भेटलेला आहे, म्हणजे त्या महिन्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळं महाराष्ट्र शासन निधी देतं. त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहू आणि टोटल निधी किती आहे हा पाहू. फक्त हे एवढे कॉलम आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक सूचना देतो की ही सूचना आहे की निधी म्हणजे जितका काही पैसे रक्कम वितरित होणार आहेत ते पैशाची रक्कम त्यांनी लाखात दिलेली आहे. समजा इथे मोठी रक्कम असेल तर मी ती डायरेक्ट तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करेल आणि खूप छोटी रक्कम असेल तर मी तुम्हाला लाखामध्ये सांगेल किंवा हजारात जर असेल तर हजारातही सांगेल. किंवा काही ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल परभणी जिल्हा पाहू शकता आपण. परभणी जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या फक्त 1 होती आणि ती निधी आहे 0.09 लाख, म्हणजेच जवळपास 9,000 इतकी रक्कम महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. त्यामुळं जिथं जसं शक्य आहे कुठं हजारात सांगेन, कुठं लाखात, आणि जर खूपच मोठे असेल त्याला कन्वर्ट करून कोटीमध्ये सांगेन. ठीक आहे. आता आपण वन बाय वन जिल्हे पाहूया. तर छत्रपती संभाजीनगर या विभागातला जो काही परभणी जिल्हा आहे, या परभणी जिल्ह्यात जून महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती झाली होती त्यामुळे एक शेतकरी बाधित झाला होता आणि त्या एका शेतकऱ्याला जवळपास 0.09 लाख म्हणजेच 9,000 इतकी रक्कम भेटलेली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात जी काही अतिवृष्टी झाली होती त्या जुलै महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित झाले होते. ते जवळपास 81,117 शेतकरी इथे बाधित झालेले आहेत आणि त्या सर्व 81,117 शेतकऱ्यांसाठी आपण पाहू शकता जी काय रक्कम आहे ती जवळपास 51.64 कोटी म्हणजे 51 कोटी भेटलेली आहेत. मित्रांनो, ही रक्कम मी तुम्हाला डायरेक्ट कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगत आहे. आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2025 मध्ये डबल जी काय नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे त्या बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकता 1,51,412 इतकी आहे. आपण पाहू शकता परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठं नुकसान झाले होतं. जवळपास 1,51,412 शेतकरी बाधित झाले होते आणि त्यांना जो काही रक्कम भेटणार आहे ती रक्कम आहे 76.91 कोटी. ही इतकी त्यांना नुकसान भरपाई मदत किंवा नुकसान भरपाई रक्कम मिळणार आहे. आता आपण पुणे विभागातील 2 जिल्हे आहेत सातारा आणि सांगली ह्याविषयी डिटेलमध्ये माहिती पाहूयात. सुरुवातीला सातारा या जिल्ह्याविषयी माहिती पाहूया आपण. मित्रांनो, सातारा ह्या जिल्ह्यात ऑगस्ट महिना
जे काय अतिवृष्टी नुकसान झाले होते त्यामध्ये 142 शेतकरी बाधित होती आणि त्यांना जवळपास 3.23 लाख इतकी मदत भेटलेली आहे, इथं आपण पाहू शकता। आणि मित्रांनो, आता आपण सांगली या जिल्ह्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया। सांगली जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जवळपास 13,475 इतके शेतकरी बाधित झालेले होते, आपण पाहू शकता 13,475 इतके। आणि रक्कम जी आहे जवळपास 7.45 कोटी, म्हणजे 7,45,00,000 म्हणजे 7.5 कोटी इतकी रक्कम जाहीर झालेली आहे। अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासनाचा ह्या जे काय परभणी, सातारा आणि सांगली ह्या 3 जिल्ह्यासाठी जे काय जून, जुलै, ऑगस्ट ह्या 3 महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पाऊस झालेला आहे। त्या पावसासाठी महाराष्ट्र शासनाने ह्या 3 जिल्ह्यासाठी 136, आपण पाहू शकता 136 कोटी 3,92,000 इतकी रक्कम त्यांनी जाहीर केलेली आहे। 136 कोटी 3,92,000 इतकी रक्कम जाहीर केलेली आहे। अशा प्रकारे नवनवीन JR आणि नवीन अपडेट मी तुमच्यासमोर आणणार आहे। ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक करा। इतर तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही या मदतीची माहिती पाहिजे। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि नेक्स्ट टाइम जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल किंवा कधी अपडेट सांगेल तो व्हिडिओ किंवा ती अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन पण दाबू शकता। सबस्क्राईब केल्यामुळे हा फायदा होईल की जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून हा येऊन जाईल। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा। आता आपण थांबूयात। धन्यवाद।